मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर तुमच्याही डोळ्यामध्ये पाणी येईल। व्हिडिओच असा आहे मित्रांनो, आपल्या बार्शी तालुक्यातील कोरफळे गावातील काळीमा फासणारी घटना घडली आहे। आता काय झालंय नेमकं? जेव्हा एखादा शेतकरी कष्ट करतो, कष्ट करून तो पीक पिकवतो आणि दोन पैसे आपल्या त्या पिकाचे पदरात घेतो, तेव्हा तो आनंद खूप मोठा असतो मित्रांनो। कारण जो शेतकरी असतो तो रानात रात्रंदिवस कष्ट करत असतो आणि त्या पिकाची किंमत जेव्हा ती सोन्यासारखं पीक येतं तेव्हा ते आपल्याला त्या पिकाच्या फळाची किंमत कळते। असंच मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असताल ही माऊली डसाडसा रडत आहे। अवघी द्राक्षाची बाग गर्भधारणा जेव्हा छाटणी केली जाते त्या स्थितीमध्ये फळ लागतं तेव्हा गर्भधारणा केल्यानंतर। आणि अशातच एका माणसाने गेले काही दिवस त्यांच्या बागेवरती कुठल्या ना कुठल्या प्रकारे काही ना काहीतरी करत असायचा, पण शेवटी तो माणूस पकडला गेला। त्यांनी त्या द्राक्षाच्या बागेवरती फवारणी केली, तणनाशक फवारलं आणि सगळी बाग उद्ध्वस्त झाली। मित्रांनो, खरं वाईट वाटतं एवढ्या गोष्टीचं। एवढं पण इतकं वाईट कृत्य करू नका, एवढं वाईट कर्म करू नका की तुम्हाला त्याची थरा कुठंच नसल। ज्या माणसांनी केलं असेल, अरे त्या नालायकाला एवढं कळायला पाहिजे। अरे जे माणसं रात्रंदिवस कष्ट करतात सूड उगवण्यासाठी, तू त्यांच्या द्राक्षांवरती तणनाशक फवारून तुला काय मिळालं? आज तुला भगवंत कधी माफ करणार नाही। शेतकरी इतकं वाईट आत्ता त्यांच्यावरती संकट आहे। गेले काही दिवस जो वरुण राजा पाऊस आहे त्याने नुकसान केलं आणि जे आजूबाजूला जे लोक आहेत आज तेही नुकसान करत आहे। मग आज शेतकऱ्यांनी जगायचं का नाही हाही मला प्रश्न पडतो। त्यामुळे ज्या माणसाने हे कृत्य केले ना त्याला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे। पण अजून यापुढं जर कुठल्या शेतकऱ्यांवरती तुमचं काही काय म्हणतात भांडणं बिडणं तणणं असतं तर प्लीज शेतकऱ्यांबरोबर करू नका। कारण त्याला एकतर रात्रंदिवस कष्ट करून दोन पैसे कसे पदरात पाडायचे याचा तो विचार करत असतो, माझं सोन्यासारखं पीक कसं येईल याचा तो विचार करत असतो। आणि असं जर करायचं म्हणलं तर शेतकऱ्याला जगायचं कसं शेतकऱ्यांनी? तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्या माणसांनी हे कृत्य केलंय त्याला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे। जय जवान, जय किसान, जय भारत।